नमस्कार मित्रांनो, मी स्मिता बोलाणे. आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. जसं आपण मागचे एपिसोड्स बघितलेले आहेत, छोटासा रिव्ह्यू घेऊया. मेडिक्लेम घ्यायच्या वेळेस आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेत असतो. दुसरं होतं आपलं की मेडिक्लेम घेताना कागदपत्रांची पूर्तता आपण काय करायला पाहिजे. तिसरं होतं आपलं की क्लेम सेटलमेंट किंवा क्लेम रजिस्टर करत असताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपण क्रिटिकल इलनेसमधला एक विषय घेतलेला होता, कॅन्सर कव्हर. त्या पद्धतीनेच इतर कव्हरसाठी सुद्धा पॉलिसीज असतात. त्यामध्ये जसं डायबिटीस आहे तुमचं, त्यात हे मेजरली स्पेशल प्रोडक्ट्स असतात. कॅन्सर कव्हर असेल, डायबिटीस असेल त्यात, तर नक्कीच ह्या गोष्टींची माहिती आपण घेऊ शकतो. विषयाला पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स पण करा. तुमचे काही प्रश्न असतील, लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम, क्लेम कसे करायचे किंवा क्लेम केलेले आहेत पण प्रॉब्लेम येतोय, तर त्यासाठी जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांचं स्वागत करणार आहोत. विषयाला पुढे जात असताना आजचा विषय आपला असणार आहे टॉपअप मेडिक्लेम पॉलिसी. आता टॉपअप मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय, तर बऱ्याच लोकांचे समज आणि गैरसमज आपण या ठिकाणी आज दूर करणार आहोत. टॉपअप मेडिक्लेम पॉलिसी ही बेस मेडिक्लेम पॉलिसीवर डिपेंड असते. बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षाही जर आपल्याला बेस खर्च करायचा नसेल तर आपल्याला बेस मेडिक्लेम ही रिफ्लेक्शन्स द्यायलाच लागतात टॉपअप मेडिक्लेममध्ये. म्हणजे काय, जर तुम्हाला बेसिक पॉलिसी तुमची 3 लाखाची, 5 लाखाची, कितीही कव्हरची असेल त्यात, आणि तुम्हाला असं वाटतंय की माझ्यासाठी हे कव्हर सफिशियंट नाही, त्यावेळेस तुम्हाला टॉपअप पॉलिसी ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता टॉपअप पॉलिसी घेत असताना आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते, एक लक्षात घ्या की पहिले टॉपअप घेत असताना तुमचं बेस कव्हर काय आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर 3 लाखाचं असेल आणि टॉपअप तुमची सुरूच 5 लाखापासून होत असेल, तर पहिला नियम की 3 लाखाच्या पॉलिसी मधलं समजा की कव्हर तुमचं संपलंय क्लेममध्ये, ते 3 लाखापर्यंतचं तुम्ही युटिलाइज केलेलं आहे, पण तुमची टॉपअप सुरू होते 5 लाखापासून, तर 3 लाख आणि 5 लाखामधला जो फरक 2 लाखाचा उरतो तो तुम्हाला भरायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ही गोष्ट जनरली कोणी सांगत नाही, तुम्ही कुठेही जा, पण आपल्याला हे प्रश्न पडायला हवे, त्याच्यानंतरच आपल्याला कोणीही उत्तरं देऊ शकणार आहे. आपल्याला प्रश्न नाही पडले तर आपल्याला उत्तर मिळणार नाही. पैसे तुमचे आहेत, सांभाळून खर्च करायला पाहिजे आणि जेही प्रोडक्ट घेत असाल ते सांभाळून घेणं आपण गरजेचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे जात असताना की टॉपअप पॉलिसी सर्वसाधारण किती कव्हरची घेणं गरजेचं आहे. टॉपअपला कुठलंही लिमिट नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कितीही टॉपअप घेऊ शकताय, 5 लाख, 5 लाखावर 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 कोटीपर्यंत. ओके, पण जेव्हा तुम्ही टॉपअप घेताय पॉलिसीचं, तर ते नवीन पॉलिसीप्रमाणेच त्याचेही रूल्स असणार आहे. मग नवीन पॉलिसीचे रूल काय असतात मित्रांनो, तर नवीन पॉलिसी जेव्हा तुम्ही घेतात मेडिक्लेमची, तर त्याच्यामध्ये 30 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो, 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो, 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. जेव्हा टॉपअप घेतात तर ती सुद्धा तुम्हाला तशीच इम्प्लिमेंट होणार आहे. म्हणजे काय, 2 वर्षाचा वेटिंग पिरियड, 4 वर्षाचा वेटिंग पिरियड हा तुम्हाला लागू असणार आहे. जोपर्यंत तुमची बेसिक पॉलिसी संपत नाही तोपर्यंत तुम्ही टॉपअप पॉलिसी वापरू शकत नाही. आता बेसिक पॉलिसीचे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे संपताना, की तुम्ही 5 लाखाची पॉलिसी घेतलेली आहे, मग 5 लाखाची पॉलिसी संपल्यावर तुमची टॉपअप सुरू होते का? नाही. तुमच्या पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनस आणि अदर बेनिफिट्स जे आहेत ते संपल्यानंतर तुमची टॉपअप पॉलिसी ही सुरू होते. आता तुम्ही मेन मेडिक्लेम पॉलिसीमध्ये जर जुन्या आजारासाठी क्लेम करत असाल तर तो टॉपअपमध्ये होणार आहे का, ही गोष्ट लक्षात घ्या. टॉपअप ही पूर्णतः नवीन पॉलिसी असते, तर ह्या गोष्टींच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. पण ॲक्सिडेंटल केसमध्ये असं होऊ शकतंय की तुमचे 5 लाख नो क्लेम बोनस आणि बाकी सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्यानंतर तुमचे पैसे खर्च झाले आणि तुम्हाला क्लेमला अजून पैसे लागणार असतील तर टॉपअप तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. कारण ॲक्सिडेंट हा कुठल्याही जुन्या आजारात मोडणारी गोष्ट नाही. तो कधी मोडू शकतो तुमचा, की 10 वर्ष आधी, 3 वर्ष आधी, 2 वर्ष आधी कधीही तुमचा ॲक्सिडेंट झालेला असेल, रॉड वगैरे फिक्स केलेला असेल आणि तुम्हाला पुन्हा ॲक्सिडेंट झाला, मग त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर की हे रॉड काढण्यासाठीचं ऑपरेशन आहे की कसलं आहे आणि खर्च नेमका किती लागणार होता, त्याच्यावर टॉपअपचे पैसे सोडायचे आहेत का कंपनीने, हे डिसिजन घेतलं जातं. टॉपअप पॉलिसी घेत असताना ही गोष्ट जे आम्ही तुम्हाला सांगितलं की पहिले बेस पॉलिसी जी आहे ती संपणं गरजेचं आहे. आता बेस पॉलिसी संपणार कशी किंवा संपते की नाही संपत,
आणि मग टॉपअप आपण घेणं उपयोगी आहे की नाहीये. एक नियम लक्षात घ्या, बेस पॉलिसी तुमची जर एक म्हणतो इकॉनॉमिकल प्रोडक्ट असेल, की बरेच लोक म्हणतात की आम्हाला मेडिक्लेम हवाय पण स्वस्तातला द्या, मग त्याच्यामध्ये तुम्हाला रूम कॅपिंग येतं, ओके, ट्रीटमेंटला कॅपिंग येतं काही ठिकाणी. आता रूम कॅपिंग जर आलं आणि तुम्ही जर म्हणत असाल मला 8,000ची रूम घ्यायची आहे, 5,000 रुपये माझ्या रेग्युलर पॉलिसीमधनं येणार आणि वरचे 3,000 रुपये माझ्या टॉपअपमधनं येणार, असं होत नाही. तुमच्या रेग्युलर पॉलिसीमध्ये जर 1% तुम्हाला रूम चार्जेस असतील आणि 2% ICU चार्जेस असतील आणि तुम्ही जर भारीतल्या हॉस्पिटलला गेला असाल पण त्यांचे रूम चार्जेस हेवी असतील तर ते टॉपअपमध्ये कॉम्पेन्सेट होत नाही. हे जे काही रूम चार्जेस आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या मेन पॉलिसीमध्येच कॉम्पेन्सेट होतात. आणि मग आता जर तुमची इकॉनॉमिकल प्रोडक्ट असेल, जर तुम्हाला डिफरन्स खूप येत असेल की तुम्ही 5,000चा रूम घेतलाय पण हॉस्पिटलला 8,000चाच तो रूम अवेलेबल होता, मग तुम्हाला ते 3,000 रुपयाप्रमाणे जे पैसे असतात ते प्रत्येक टप्प्यात, म्हणजे रूमचे 3,000प्रमाणे राहतात किती दिवस आहात तेवढे, त्यानंतर कन्सल्टिंग चार्जेस तुमच्या रूम कॅटेगरीप्रमाणे असणार आहेत, हे पैसे तुम्हालाच भरायला लागतात, ते टॉपअपमध्ये येणार नाही. ह्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. टॉपअपचा उपयोग जो आहे सोप्या शब्दात जर म्हटलं तर तुमची रेग्युलर मेडिक्लेम पॉलिसी संपल्यानंतर, लक्षात घ्या संपल्यानंतर, संपला म्हणजे अर्थ काय होतो, नो क्लेम बोनस, पॉलिसीचं 5 लाखाचं कव्हर, वॉट एव्हर तुम्ही जे काही कव्हर घेतलेलं असेल ते त्याचं नो क्लेम बोनस आणि अदर दॅन नो क्लेम तुम्हाला कुठलं काही बेनिफिट त्यांनी दिलेलं आहे का, हे संपल्यानंतरच तुमची टॉपअप पॉलिसी सुरू होते. आज आपण टॉपअप पॉलिसीची ही जी माहिती घेतलेली आहे आणि तुम्हाला जर टॉपअप पॉलिसीबद्दल अजून माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब तर नक्की करा, पण तुमच्या मित्रमंडळी फॅमिली मेंबर्सला आपली लिंक पाठवा, खूप जास्त शेअर करा या ठिकाणी. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील टॉपअपबद्दल तर ते तुम्ही आम्हाला चॅनललाही विचारू शकताय कमेंट्समध्ये किंवा आम्हाला डायरेक्ट कॉलही तुम्ही करू शकताय. आजच्या विषयाला आपण इथेच थांबूया. सगळ्यांनी काळजी घ्या. टेक केअर. थँक्यू.